कर्तृत्वाला जेव्हा दातृत्वाची जोड मिळते तेव्हा अशक्यही शक्य होतं. आयुष्यात आलेलं एखादं शारीरिक अपंगत्व मनाची उभारी नक्कीच कमी करू शकतं, पण योग्य वेळी मिळालेली साथ माणसाला पुन्हा उभं करण्याची ताकद देते. पुण्याच्या कोथरूडमध्ये आज असाच एक माणुसकीचा सोहळा अनुभवता आला. तार्क फाउंडेशन, भारत विकास परिषद, मिशलिन, फिवप्रो आणि समुत्कर्ष सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आज शेकडो दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम पाय व अवयवांचे वाटप करण्यात आले. नोव्हेंबर 2025 मध्ये यासाठी एक विशेष तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना 20 फेब्रुवारी रोजी कृत्रिम अवयवांच्या माध्यमातून नवी गती आणि नवी उमेद मिळाली आहे. मी ॲथलेटिक्समध्ये रनिंगमध्ये भाग घेत असते. तर हे जे फूट आहेत आमचे आर्टिफिशियल, तर यांना खूप खर्च येतो, लाखोने खर्च येतो जर चांगला फूट घ्यायचा असेल तर. पण चंद्रकांत दादा पाटील यांनी जी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली ती खूप मोठी आहे. हे पाय नव्हतं तर मी जागेवर बसून होतो, काही चालायला येत नव्हतं, चालायचं येत नव्हतं. हे पाय बसवल्याच्या नंतर मी फिरायला लागलो, भरपूर चालायला लागलो, 4 माणसात बोलायला लागलो, बसायला लागलो. अनेक दिव्यांग बांधव आता स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यामुळे कोथरूडमधील शेकडो कुटुंबांमध्ये आज आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. कारण आता शारीरिक मर्यादांवर मात करून सन्मानाने जगण्याची संधी निर्माण झाली आहे. चंद्रकांत पाटील साहेबांचा जो काही काम आहे, सरांच्या वेगवेगळ्या विकास कामाच्या प्रती खूपच हे असते, प्रचंड पाठपुरावा आणि याच्यामध्ये यश आहे. पण त्याच्याशिवाय मी सरांच्या कामामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत खूप प्रामुख्याने पाहत असतो. एक तर असा आहे की आपला जो देश आहे त्याची संस्कृती आणि परंपराच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे ते आपले कल्चर आणि ट्रेडिशनला संवर्धन करण्यासाठी जे काही आम्ही करतो हे खूप याच्यावर सरांचे भर असते. तसेच दुसरा जो आहे की आपला समाजमध्ये काही गरजू आणि गरीब आणि ॲक्च्युली जरूरतमंद लोकांना जे काही पाहिजे त्यासाठी खूपच मनापासून सरांचे काम मी सुरुवातीपासूनच पाहिलेले आहे. दादा खऱ्या अर्थाने पालन करते आहेत. आणि दादा तुम्ही माझ्या मते मला असं वाटतं की 50% समाजकारण, उरलेले 50% राजकारण असं न करता सगळंच राजकारणापेक्षा जास्त समाजकारणावरच दादांचा भर आहे. 1 कोटी जनता आहे, 1 कोटी जनता कमी नाही ती. आणि त्याच्यातून ह्या प्रत्येकाला हा कॉन्फिडन्स द्यायला लागेल की कुठून करू, पाय त्याला 25,000 रुपये खर्च येतो, अरे हे तू ॲप्लिकेशन कर, आपण ते करू. केवळ विकास कामे करणं हे उद्दिष्ट न ठेवता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणं ही कार्यपद्धती असणारे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे पाऊल म्हणजे पुण्यातील दिव्यांग बांधवांच्या पावलांना मिळालेली नवी गती आहे.